श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, तू किती अडचणीतून जात असशील तर तुझ्यासाठी माझे आशीर्वाद येत आहेत. आज तू ज्या खोलीत बसून हा संदेश ऐकत आहेस तेव्हा माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत आले आहे. बाळा, आज हे संदेश ऐकून घे. तुझ्या भाग्यात तुझा भाग्योदय होईल. कारण तू जे काही प्राप्त केले आहे ते देवाच्या इच्छेने प्राप्त केले आहे. तर मग आताही पुढील काही काळ तुम्ही देवाच्या आज्ञेत काढावा अशी मी तुम्हाला आज्ञा करतो. देव म्हणतात, बाळा, तू ध्यानात, नामात आणि माझ्याजवळ राहावे असे तुला जर वाटत असेल तर नाम जप करणे सर्वोत्तम आहे. नाम जपामुळे तू माझ्या सर्वाधिक जवळ असल्याचे तुला दिसून येईल. जर तुम्ही काही इच्छा मागत असाल तर प्रार्थना करा आणि प्रार्थनेद्वारे तुमचे उत्तरही मिळेल आणि तुमच्या इच्छाही पूर्ण केल्या जातील. लोक म्हणतात की देवाचे करून काहीही बरे होत नाही. उलट जास्त गंभीर परिणाम आयुष्यात दिसू लागतात. त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. कारण ज्यांना तसे अनुभव येऊ लागतात ते कधीच मनपूर्वक, श्रद्धापूर्वक देवाकडे आलेले नसतात. म्हणून ते असे म्हणू लागतात. पण तू तर श्रद्धायुक्त अंतःकरणाने माझ्यापर्यंत आला आहेस. मग निश्चिंत राहा. तुझी काळजी दूर करणारा आशीर्वाद तुला नक्की मिळेल. लोक म्हणतात, देव आहे की नाही या जगात. जेव्हा आम्ही काही त्याला मागतो तेव्हा ते तर कधीच मिळत नाही. पण ते हे जाणत नाही की जो सच्चा भक्त आहे, श्रद्धेने देवाकडे येतो, त्याला ते सर्व काही प्राप्त होते. फक्त योग्य वेळ यावी लागते. देव म्हणतात, बाळा, तू तर पूर्ण विश्वास करतोस ना? अशा नकारात्मक ऊर्जेवाल्या लोकांसोबत राहू नको. कारण ते निरंतर तुला नकारात्मक भाव देऊन तुला मागे ठेवू इच्छितात. तुझ्या प्रत्येक कार्यात ते अडचणी आणू इच्छितात. अशा लोकांपासून दूर राहा. मग जे तुझे नाते जरी असले, ते तुला वाईट मार्ग दाखवत असले, चुकीचा मार्ग दाखवत असले तरीही त्यांना जवळ करू नका. कारण ते चुकीचेच ठरणार आहेत. कारण देव आणि देवाचे कार्य तुझ्यासाठी घडत आहे हे कुणालाही दिसले जरी नाही तरी तुला आभासाद्वारे समजून जाईल. माझे काही चमत्कार आणि काही दैवी आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहेत. तू ज्याची प्रतीक्षा करत आहेस ते लवकरच घडणार आहे. तुझ्यासाठी मी असे द्वार उघडू इच्छितो ज्यामुळे तू सुख, समाधान आणि आनंदी होशील. बाळा, पुढील काही काळातच तुम्ही तो आनंद प्राप्त करणार आहात ज्यासाठी मी तुमची निवड केली आहे. जर तुम्हाला माझ्या निवडीवर पूर्ण विश्वास आहे तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. देव सध्या तुमच्या खोलीत आहे, तुमच्याशी बोलत आहे. जर तुम्ही देवाला संपूर्णपणे ओळखू इच्छित असाल, देवाच्या सोबत संभाषण करू इच्छित असाल तर आत्ताच तयार व्हा, सज्ज व्हा आणि काहीतरी असे मागा जे तुमच्यासाठी योग्य आहे, जे तुम्हाला आनंद देणारे आहे. बाळा, काही काळातच ते तू प्राप्त करशील. तुझी मोठी इच्छा पूर्ण होण्याचे आशीर्वाद मी तुला आज या संदेशाच्या माध्यमातून देण्यासाठी आलो आहे. तुझी इच्छा पूर्ण झाल्यावर तू माझ्यावर संपूर्ण विश्वास कर. कारण जिथे चमत्कार आहेत तिथेच लोक देव मानू लागतात. पण बाळा, निरंतर चमत्कार घडणे अपेक्षित नाही. तुमच्या इच्छा, अपेक्षाही पूर्ण होणे तितकेच आवश्यक आहे. कधीकधी तुम्हाला अनपेक्षित लाभ घडतो, तोही एक चमत्कारच आहे. ज्या ठिकाणी तुम्ही 50 रुपयाचे काम करता आणि तुमच्या हातात मात्र 75 रुपये पडतात, तेव्हा तुम्हाला अधिक जी 25 संख्या दिली जाते ती तुमचा आत्मविश्वास वाढावा, तुम्ही त्या कार्यात अधिक मन रमवावे यासाठी दिलेले देवाकडून ते बक्षीस माना आणि आपल्या कार्यात अधिक मन रमवा. तुम्ही जेव्हा तुमच्या कार्यात प्रत्येक वेळेस देव शोधाल तेव्हा तुम्हाला अधिक मिळत जाईल. कधीकधी इतकं मिळेल की त्याची संख्याही तुम्हाला मोजता येणार नाही.
देवांचे आशीर्वाद इतके अफाट आणि इतके अनंत आहेत की तिथपर्यंत तुमचे विचार पोहोचू शकत नाही. सामान्य व्यक्ती जो कोणी विचार करतो त्याहीपेक्षा देव त्याला कितीतरी पटीने आशीर्वाद देण्यासाठी आलेला आहे. तुमचे भोग संपून तुम्हाला आराम मिळणार आहे. तुम्ही ज्या काही परिस्थितीची आजपर्यंत सामना केला आहे, तुम्हाला दुखापत झालेली आहे, पण देवावर विश्वास ठेवा. तुमची काळजी दूर करणारे अनपेक्षित लाभ आणि अनपेक्षित चमत्कार तुमच्या वाट्याला येणार आहेत. त्यासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात. तुमच्या भविष्यात खूप छान योजना आहेत. देव म्हणतो, मी अस्तित्वात आहे याबद्दल तुम्ही कधीही शंका घेऊ नये किंवा मी अस्तित्वात नाही असा विचार करू नये. कारण मला तुम्ही खूप प्रिय आहात आणि मला तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, पण माझ्यावर विश्वास ठेवा. विश्वात बदल घडवून आणणारे तुम्ही आहात. तुम्हाला तुमचा आशीर्वाद मिळेल. त्याच्याकडे एक चेहरा आहे आणि व्यक्तिमत्व आहे. ज्याच्याशी बोलायचे आहे तो आपल्यावर प्रेम करतो आणि आपण त्याच्यावर परत प्रेम करावे अशी देवाची इच्छा आहे. आपण आनंदी व्हावे आणि अशी देवाची इच्छा आहे. इतरांद्वारे प्रेम आणि मूल्यवान वाटणे आणि जीवनात एक उद्देश ठेवा ज्यामुळे आपल्याला पूर्ण झाल्यासारखे वाटते. भक्तांनो, हा एक संदेश आहे जो ऐकेल आणि विश्वास ठेवणे कठीण आहे. तुम्हाला ते नको आहे कारण याचा अर्थ तुम्हाला तुमचे जीवन काही खोल मार्गाने बदलण्याची गरज आहे. पण देव अजूनही देव आहे आणि त्याचा संदेश अजूनही खरा आहे. देव म्हणतो की तुम्ही प्रिय आहात. तो म्हणतो की त्याला तुमच्या जीवनाचा एक भाग बनायचा आहे आणि ते अधिक चांगले बनवायचे आहे, जरी ते कधी-कधी किंवा फक्त त्याला वाटेल तेव्हाच. आणि तो म्हणतो की जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकले तर तो तुम्हाला सांगेल की त्याने आमच्यासाठी या योग्य गोष्टी का केल्या. त्यामुळे आपण त्याला अधिक चांगल्या प्रकारे ओळखू शकतो. त्यामुळे आपण इतरांवर आपल्यापेक्षा अधिक प्रेम करू शकतो. त्यामुळे आपण जे काही करतो त्यामध्ये आपण त्याच्यासारखे अधिक असू शकतो. आपण आपल्या विश्वासात धैर्याने मागावे अशी देवाची इच्छा आहे. याचा अर्थ कठीण असतानाही त्याचे अनुसरण करण्यासाठी त्याची हाक स्वीकारणे. याचा अर्थ असा की विश्वास आहे की तो आपल्याला त्याच्यासाठी महान गोष्टी करण्यात मदत करेल, काही झाले तरी. किंवा आपल्याला कसे वाटते याचा अर्थ असा विश्वास आहे की जेव्हा आपण दुर्बल असतो तेव्हा आपल्याला आवश्यक असलेले सामर्थ्य देव देऊ शकतो आणि जेव्हा आपण गोंधळलेले किंवा घाबरलेलो असतो तेव्हा आपल्याला आवश्यक असलेले शहाणपण देऊ शकतो. देव आपल्यावर किती प्रेम करतो हे देव सांगू इच्छित आहे. तुम्ही जर देवाचे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा. तुमच्या जीवनावर खूप काही परिणाम होईल. सुखद वार्ता मिळेल. तुम्ही जर कधीतरी कुणाची मदत करत असाल तर तुमच्या इतका भाग्यशाली कुणीही नाही. कारण तुम्ही देवाने दाखवलेल्या मार्गावर चालण्यासाठी तयार असाल तर देव तुम्हाला भरभरून देतील. तुमचा भाग्योदय होईल. तुमच्यासाठी अनेक आशीर्वाद येऊ लागतील. देवाचे अस्तित्व मान्य करा, कारण प्रत्येक ठिकाणी देवाचे अस्तित्व तुम्हाला जाणवू लागेल. तुम्ही ज्या काही इच्छा अपेक्षा करत आहात देव ते पूर्ण करेल आणि तुम्हाला सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंदाची प्राप्ती होईल. जे कोणी देवाचे अनुसरण करतात, देवाच्या वचनांवर विश्वास ठेवतात, ते कधी अंधारातून चालत नाही. त्यामुळे देवावर संपूर्ण विश्वास ठेवा. देव तुमच्यासाठी कार्य करत आहे. देव जे काही करत आहे त्यात तुमच्यासाठी आनंद येत आहे. आपण देवावर विश्वास ठेवला पाहिजे. देवाचे वचन ऐकले पाहिजे. देवाच्या वचनावर विश्वास ठेवला पाहिजे, कारण त्यामुळे तुमचं जीवन सगळं काही सोपं आणि सहज होऊन जाईल. तुमच्या इच्छा पूर्ण होतील.
तुम्हाला स्वामी माऊली सुख समाधान आरोग्य देवोत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.